अंबादास दानवे आहेत. उमेदवारी जाहीर झालेली आहे. खरं तर अनेक जण इच्छुक होते. उद्धव ठाकरेंसाठी आग्रह केला जात होता, मात्र उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्याला संधी दिली. बिलकुल, मी शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा शिवसैनिक आहे. सगळ्यांचीच भूमिका होती की उद्धवजी ठाकरे साहेबांनी परिषदेवर जावं, परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ही संधी मला देण्याचा निर्णय पक्षाने आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेला आहे. निश्चित मी याआधी सभागृहात होतो. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सामान्य माणसाचे प्रश्न या निमित्तानं मी ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं या संधीतून पुन्हा एकदा आत्ताच्या घडीला अशा पद्धतीनं सर्वसामान्यांसाठी लढा देण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर आहे. आणि निश्चित तो लढा देण्यासाठी मी सक्षमपणे काम करण्याचा माझा पूर्णपणे संकल्प आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं की काँग्रेससोबत चर्चा झाली असं म्हटलं जात आहे, खरंच काँग्रेससोबत चर्चा झाली इतर पर्यायांची? मला असं वाटतं पॉलिटिकल या प्रश्नावर तुम्ही पक्ष नेतृत्वाशी चर्चा करा. मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. मी उद्या 11 वाजता फॉर्म भरणार आहे एवढं सांगतो. आणि माननीय संजय राऊत साहेबांनी आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आत्ता जाहीर केले की मी महाविकास आघाडीचा उमेदवार, त्याच्यात सगळे येतात. इतर काही पक्षांशी बोलणं झालंय का? कारण आधी शरद पवारांनी सांगितलं होतं की जो उमेदवार देतील. मला वाटतं आता मी उमेदवार आहे, इतर पक्षांशी बोलणं माझी जबाबदारी नसते, ती पक्ष नेतृत्वाची जबाबदारी असते. पक्ष नेतृत्वाने मला असं वाटतं सगळ्यांशी बोलूनच हा निर्णय घेतला. आपण विरोधी पक्ष नेते होतात, आक्रमकपणे अनेक भूमिका तुम्ही मांडलेल्या आहेत. या सगळ्याचा विचार आणि विशेष म्हणजे मराठवाड्यातलं एक नेतृत्व, या सगळ्याचा विचार करून ही उमेदवारी दिली असं वाटतं का? कारण मराठवाड्यामध्ये सध्या जी ताकद ठाकरेंच्या शिवसेनेची वाढवायची आहे, या सगळ्यांचा विचार करून पुन्हा एकदा ही संधी देण्यात आली का? आणि खरंच उद्धव ठाकरे इच्छुक होते का? कारण असं म्हटलं जात होतं की उद्धव ठाकरे इच्छुक नव्हते, पुन्हा एकदा एका शिवसैनिकाला संधी द्यायची होती असं ते वारंवार पक्षाच्या काही नेत्यांना सांगत होते. हे ते इच्छुक असणं आणि नसणं, कधी कधी काही गोष्टी इच्छा नसतानाही कराव्या लागतात. कारण उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं एक नेतृत्व सभागृहात असावं, ते असणं सुद्धा खूप ताकद देणारं आणि शक्तिदायी असतं. पण ठीक आहे, आता त्यांनी निर्णय अशा पद्धतीने एका शिवसैनिकाला संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं मी सौभाग्यशाली की उद्धवजींची जागा जी सभागृहाची ती मला त्यांनी देऊ केली. मला असं वाटतं त्याच्यामुळे माझ्यावर आता फार त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी आलेली. शेवटचा प्रश्न, महायुती ही निवडणूक बिनविरोध होऊ देईल की आणखी एखादा उमेदवार देईल? कारण मध्ये चर्चा होती की जर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही काही चर्चा करणार आहात? मी चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही. मी काही एवढा मोठा नेता नाही सगळ्यांशी चर्चा करण्याचा. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, मान्य आदित्यजी ठाकरे साहेब, ही सगळी मंडळी, मान्य संजय राऊत साहेब आहेत, ही मंडळी, अनिल देसाई साहेब आहेत, ही सगळी मंडळी मला असं वाटतं बाकी सगळ्या पक्षांची चर्चा करतील. ती काही जबाबदारी किंवा काम माझं नाही, एवढं नक्की. हे होते अंबादास दानवे आणि त्यांनी विस्तृतपणे ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अंबादास दानवे असतील. कॅमेरामन विनय राजभर, मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.